मित्रांनो, चालू आहे. हॅलो हॅलो, हां ठीक आहे, चालतोय का? तर पहिल्यांदा क्षमा मागतो, कार्यक्रमाला यायला वेळ झाला. बराच वेळ झालेला आहे. तुम्ही 4:30ला या ठिकाणी आलेला आहात असं आता कळालं. त्यामुळं सगळी ग्रास्पिंग पॉवर 100% सगळ्यांची संपलेली आहे. याचं मला भान आहे, कारण कुठं थांबावं ज्याला कळतं त्याला वक्ता असं म्हणतात. आदर्श कार्यकर्ता गौरव समितीच्या वतीनं आज आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचा हा जो प्रयत्न आहे, हा खूप स्तुत्यपर प्रयत्न आहे. कारण कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते आणि ती भूक जो भागवतो तो लोकप्रिय होतो. विन्स्टन चर्चिलला पण वाटायचं लोकांनी त्याला म्हणावा इज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स. लहानपणी एक कविता ऐकली होती, वेळेअभावी शेवटच्या 2 ओळी. अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा, अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा. ओ गुरुजी, माझ्या पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा, तुम्ही फक्त लढ म्हणा. त्यामुळं आज लढ म्हणण्याचं सामर्थ्य देण्याचा हा प्रयत्न आणि खूप चांगल्या वास्तूमध्ये हा समारंभ होत आहे. या सायंकाळच्या शुभ प्रहरी म्हणजे खूप चांगला कार्यक्रम दरवर्षी ही लोक राबवत आहेत. फॅमिली कोर्टामध्ये बऱ्याच वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवतात. सामूहिक काउन्सिलिंगचा एक भाग मी सांभाळत असतो. तर बरेच खटले हे एकमेकांचं कौतुक करायला कमी पडले आणि एकमेकांविषयी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे व्यक्त करायला कमी पडले, म्हणून त्या ठिकाणी दाखल झालेले. त्यामुळं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरा मनामध्ये एक विचार टाकू की घरी गेल्यानंतर बायकोच्या भाजीचं अवश्य कौतुक करा किंवा नवऱ्याच्या काहीतरी चांगल्या गुणाचं अवश्य कौतुक करा. ती माणसाची आंतरिक भूक असते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला 10वीच्या परीक्षेमध्ये पहिला क्रमांक मिळाला, परळ भागामध्ये केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबांचा भव्य सत्कार केला आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी एका पुस्तकात लिहिलं आहे, परळ गुरुजींनी माझ्या पाठीवर जी शाबासकीची थाप टाकली ती थाप मला संविधान लिहिण्यासाठी प्रेरणादायक ठरली. म्हणजे कौतुकाची थाप काय करू शकते, तर भारताचं संविधान निर्माण करू शकते, एवढी कौतुकामध्ये ताकद आहे. ज्या वेळेला पुण्यामध्ये आता माता जिजाऊंच्या नावाने पुरस्कार दिलेला आहे, तर पुण्यामध्ये ज्या वेळेला मा साहेबांनी सगळ्यांना कड्या कपाऱ्यातल्या मावळ्यांना बोलवलं आणि या पुणवणीमध्ये शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. सगळी पिकं मस्त मानाने डोलायला लागली, धनधान्य सगळं भरलं गेलं, मस्तपैकी कणसं बिंच भरली होती. पण रात्री अपरात्री हिंस्त्र श्वापद येऊन त्या पिकांचं नुकसान करायचं. त्यावेळेला मा साहेबांनी एक घोषणा केली, जो कोणी या हिंस्त्र श्वापदांचा बंदोबस्त करेल त्याला मी सोन्याचं कडं भेट देईन. अनेक तरुणीबांड पोरं रात्री अपरात्री बाहेर निघाली. मा साहेबांनी या गोष्टीतून हेरलं की छत्रपतींना पुढं मदत कोण करू शकेल. असाच रात्री 1चा सुमार लाल महालाजवळ एक तरुणाबांड मुलगा खांद्यावर रानगावा घेऊन आला होता आणि रानगावा घेऊन आल्यानंतर त्याच्याबरोबर 3-4 त्याचे दोस्त होते. तो वॉचमनला सिक्युरिटीला म्हणला की मा साहेबांना बोलवा, मा साहेबांना बोलवा, लवकर बोलवा, मा साहेबांना बोलवा. त्यावेळेला सिक्युरिटी तो वॉचमन म्हणला की अरे रात्रीचे 1 वाजले, आता कुठं मा साहेबांना भेटायला आलाय. तर हा सगळा गलका ऐकून मा साहेब बाहेर आल्या. त्यांनी बघितलं की रानगावा खांद्यावर घेतलेला तरुणाबांड पोरगा घामाघूम झालेला. त्या म्हणल्या काय रे पोरा, काय झालं, काय गोंधळ लावलाय तुम्ही इथं, काय झालं, काय आले, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मा साहेबांना बघता क्षणी त्या तरुणाबांड मुलानं आपल्या खांद्यावरचा रानगावा एकदम खाली टाकला आणि मा साहेबांना म्हणाला, मा साहेब, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या गव्याला मी मारून टाकलं. या गव्याला ज्या वेळेला मी पकडायला गेलो त्याने माझ्या दिशेने झेप मारली. मा साहेब त्याचं तंगडं पकडलं, उचललं आणि आपटला, परत त्याने झेप मारली, उचलला, आपटला, मुंडक्यावर पाय दिला, फेस येईपर्यंत सोडला नाही, जागेवर खलास केला मा साहेब. आणि आज या ठिकाणी त्याला तुमच्या समोर घेऊन आलोय. तर मा साहेबांनी त्याला विचारलं की बाळा, रात्री 1 वाजता
तू हा रानगावा घेऊन कडा घेण्यासाठी का आला? तुला असं वाटलं का की सकाळी मासाहेब कडा देणार नाहीत? मासाहेबांचे वाक्य ऐकताच तो कर्णाबांड पोरगा म्हणाला, मासाहेब कडा घेण्यासाठी नाही आलो मासाहेब. ज्या वेळेला या रानगावाला मी उचलला, आपटला, मुंडक्यावर पाणी देऊन फेस येईपर्यंत मी थांबलो, परत आपटलं, जागेवर खलास केला, त्यावेळेला माझ्या मनात एवढाच विचार आला, आत्ताच्या आत्ता जायचं आणि मासाहेबांच्या कौतुकाची थाप पाठीवर घ्यायची. तुमच्या कौतुकाची थाप घेण्यासाठी आलो. मला 1000 हत्तींचं बळ मिळणार. मासाहेब फक्त थाप द्या मासाहेब. मासाहेबांनी त्या पोराला आपल्या कवेत घेतलं. नाव काय रे पोरा तुझं? तो तर्णावांड पोरगा म्हणाला, तानाजी नरहर मालुसरे, उमरणगावचा मी मासाहेब. मासाहेबांनी जी कौतुकाची थाप तानाजी मालुसरेच्या पाठीवर टाकली, तानाजी मालुसरेने आपलं देह मासाहेबांसाठी आणि छत्रपतींसाठी या हिंदवी स्वराज्यासाठी अर्पण केलेलं आहे. एवढी ताकद या कौतुकामध्ये असतं. आजकाल काय झालंय, गोपाळदादा आले का? गोपाळदादा कोण कोणाचं कौतुक करायला तयार नाहीत आजकाल. चांगलं काम केलं ना तर रिक्षा फिरणार नाही आपल्या कॉलेजच्या भाषेत. पण थोडं काहीतरी तुमचं चुकू द्या, तुला कळलं का गोपाळदादाने काय केलं? तुला कळलं का? अशी रिक्षा फिरल का धनंजय? बरोबर आहे ना? कौतुक करायला कोण तयारच नाहीये. एक आदमी ने कोयल से कहा, एक कोयल तू काली न होती तो कितना अच्छा होता. उस आदमी ने समंदर से कहा, ये समंदर तुझ में खारापन न होता तो कितना अच्छा होता. उस आदमी ने गुलाब से कहा, ये गुलाब तुझ में कांटे न होते तो कितना अच्छा होता. तीनों ने मिलके उस आदमी से कहा, हे पागल आदमी, तुझमें दूसरे की बुराई पण देखने की आदत न होती तो साला कितना अच्छा होता, कितना अच्छा होता. त्यामुळं कौतुक करणारी मंडळी अजूनही पुणे शहरामध्ये आहेत. मला वाटतं 50 वर्ष सुरेंद्रदादांनी, तुमच्या वडिलांनी मला 50च्या पण ठीक आहे ना, पण मला काहीतरी 35 वर्षापूर्वी हा पुरस्कार दिला होता यांच्या वडिलांनी. तर मित्रांनो, दरवर्षी हा प्रोग्राम करून कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर टाकण्यासाठी ही मंडळी कार्यरत आहेत. यांचं देखील कौतुक करणं ही आपलं कर्तव्य आहे. म्हणून या समितीसाठी जरा एकदा जोरात टाळ्या वाजवा. आता तुमचं कौतुक झालेलं आहे. काही जणांना पुरस्कार मिळतील, फोटो येतील, काही जणांचे पेपरला फोटो पण लागतील. हे का इथं बसलेत पांडुरंग वगैरे. मग आता तुमचे फोटो लागले, तुमचं कौतुक झालं, तुमचं नाव झालं की तुमच्यावर टीका चालू होईल. त्यामुळे टीकेला घाबरू नका. ज्या ज्या वेळेला तुमच्यावर टीका होईल ना, समजा तुम्ही योग्य मार्गाने प्रगती करत आहात. कारण मेलेल्या कुत्र्याला कोण लाथ मारत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या ठिकाणकडे दुर्लक्ष करत चला, आपलं काम करत चला, काम करत चला. भगवान बुद्धांना विचारलं, भगवान वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल? आई वडील, भाऊ बहीण, मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक, पत्नी, मुलं, यातलं कोण येईल? तर भगवान बुद्ध म्हणाले, यातलं कोणच नाही येणार. मग भगवान ज्या वेळेला आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल त्यावेळेला आमच्या मदतीला कोण येईल? तर भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल. त्यामुळे जे काही पुण्याचं काम तुम्ही करताय त्याचं दाम ही पाठीवर शाबासकीची थाप मिळाली. ही शाबासकीची थाप तुम्हाला पद्मश्री मिळेपर्यंत साथ देईल. तुम्हा सगळ्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्म मिळो आणि भारत महासत्ता होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुमचं योगदान हो, अशी मी निसर्गचरणी प्रार्थना करतो. पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात, पण वक्त्याचं भाषण लांबलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही. त्यामुळे मी माइंड पॉवरची ट्रेनिंग सकाळ माझं लावतो, 6-7 तास बोलत असतो. व्याख्यानं माझी महाराष्ट्रभर चालू असतात. पण बऱ्याच वेळेला या संयोजकांना प्रत्येकाला 2-2 मिनटं माईक द्यायला लागतो, नाही तर लोक नाराज होतात. मला बोलवलं मग आहे ना, ते सांगतात 3 मिनटात उरका, 2 मिनटं बोला. मग 2 मिनटं होतात. बाईक प्रेमी 5 मिनटं, 8 मिनटं तो बोलत राहतो. मग कोणतरी पाठीमागून जॅकेट ओढतो, कोणतरी चिठ्ठी देतो आणि मग तो म्हणतो, आता मी माझं 2 मिनटाचं भाषण पुरे करतो. तशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांचं खूप अभिनंदन, कौतुक. असंच काम करत राहा. मे ऑल बीइंग्स बी हॅपी, बी पीसफुल अँड बी लिबरेटेड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.